होमसाई कासगाव विपक्ष तिरंगा 11 धसई. स्ट्राईकला असेल बॅट्समन कल्पेश, नॉन स्ट्राईकला करण आणि बॉलिंग मार्कवर टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव अमोल घरत. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सुंदर लाईन सुंदर लेंथ पाहायला मिळाली. चेंडू खाली राहिला मिडल स्टंपला. यावेळेला स्पर्श करता करता राहिला चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. अमोलच्या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं खासियत मानली जाते. पहिल्यापासून अटॅकिंग बॉलिंगमध्ये एक मोठं नाव आहे, व्यावसायिक क्रिकेटमधून खेळणारं नाव. यावेळेला गावासाठी खेळेल का? तुर्तास लाईन खराब पाहायला मिळाली. आउट ऑफ द लेग स्टंप आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपामध्ये यावेळेला तिरंगा 11 दसई या संघाचं खातं उघडताना पाहायला मिळतं. होमसाई कासगाव संघ या लीग मधला हा तिसरा सामना खेळतोय. कासगाव संघ आतापर्यंत खेळलेले दोनही सामने या स्पर्धेमध्ये विजयी झाला. नक्कीच आत्मविश्वास पाहायला मिळेल. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये टोलवून दिलाय. चेंडू निघून गेला होता सीमा पार, परंतु दैव देत आहे आणि कर्म नेत आहे. सेकंड हिट विकेट या स्पर्धेमधली. हा बसेल धक्का तिरंगा 11 दसई संघाला. साठी खऱ्या अर्थानं कुठेतरी दजावलेला संघ पाहायला मिळत होता. कल्पेशकडनं खूप आशा होत्या संघाला. तिरंगा 11 दसई संघाचा सलामीवीर कल्पेश चांगल्या चांगल्या गोलंदाजांच्या खरपूस समाचार घेण्यासाठी माहीर मानला जातो. आणि यावेळेला हा तिसरा सामना आपला लीग मधला आहे, त्यातला एक सामना आतापर्यंत विजयी झाला आणि एक सामना पराभूत झालेला संघ. यामुळे या मॅच मध्ये विजय मिळवणं खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे, ती मात्र तिरंगा 11 दसई संघाला. कारण समोर असणारा होमसाई कासगाव संघ आतापर्यंत दोनही सामने या स्पर्धेमध्ये विजयी झाला आणि एक बोनस गुणासह देखील विजयी झाला. त्यामुळे या आत्मविश्वासावर स्वार होऊन सुपर 8 मध्ये आपण कसे क्वालिफाय होऊ या दिशेनं विचार करणं गरजेचं आहे दोन्ही संघाला. आणि त्या पद्धतीनं खेळाला आकार द्यावा लागेल, त्या पद्धतीनं खेळ साकार करावा लागेल. होमसाई कासगाव संघाचा विचार केला तर स्फोटक फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आहे आणि त्याचबरोबर एक उत्तम गोलंदाजीची बाजू देखील त्यांची जमेची राहिली या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. त्यामुळे या संघाला जर फाईट द्यायची असेल, लढत द्यायची असेल, झुंज द्यायची असेल तर त्या पद्धतीचं टार्गेट तुम्हाला उभं करावं लागेल दसई संघाला. या षटकातला पुढचा चेंडू हा वेळेला स्टेट बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिडलस्टंपला पिच झालेला चेंडू यावेळेला बाहेर निघताना पाहायला मिळतोय. आणि अमोलच्या गोलंदाजीची धार यावेळेला डोकेदुखीचं कारण ठरते तिरंगा 11 दसई संघाला. कारण कल्पेशच्या माघारी झाल्यानंतर आपल्याला हितेश मैदानावर पाहायला मिळतो. करण अजूनही आहे, त्याचबरोबर या संघाचा स्फोटक फलंदाज अनिलचं मैदानावर आगमन होणं अजूनही बाकी असेल, परंतु तुर्तास पार्टनरशिप तयार होणं अत्यंत गरजेची बाब. यावेळेला पुन्हा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक मात्र फक्त दर्शक बनेल, कारण चेंडू निघून जाईल. हा असेल सीमा पार चौकार. घेताना छत्रपती शिवरायांचा एक शूरवीर मावळा. या वेळेला या वादळी खेळीला साकार व्हायच्या अगोदर परतीचा प्रवास करावा लागेल आणि बसेल दुसरा झटका तिरंगा 11 दसई संघाला.
यांना देखील दुःखाश्रू अनावर झाले, कारण आजचा तोच दिवस आहे ज्या दिवशी सिंहगडावर शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. गड आला पण सिंह गेला, हे उद्गार शिवरायांच्या मुखातून आजच्याच दिवशी निघाले होते. हा तो दिवस आहे. आणि म्हणून आज दसई प्रीमियर लीगच्या वतीनं नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या चरणी नक्कीच सगळ्यांचा मानाचा मुजरा असेल, त्यांच्या स्मृती असतील, त्यांचा इतिहास असेल, त्यांचा पराक्रम असेल, त्यांनी केलेलं शौर्य असेल आणि निर्माण केलेली शौर्य गाथा असेल, या महाराष्ट्रानं सातत्यानं अनुभवले. आणि अशा अनेक शूरवीरांच्या, अशा अनेक नरवीरांच्याच बळावर दिल्लीच्या तख्तासमोर अभिमानानं सातत्यानं गेली कित्येक शतक उभा राहिलेला महाराष्ट्र, त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती किती अफाट आहे, प्रचंड आहे, बलवान आहे, याची सुरुवात 350 पावणे 400 वर्षांपूर्वी शिवछत्रपतींच्या काळात झाली. यापेक्षा नवल काय आणि यापेक्षा तुमच्या आमच्यासाठी भाग्याची गोष्ट काय. एक असे राजे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, ज्यांनी स्वाभिमान शिकवला, अभिमान प्रदान केला आणि दुश्मनाच्या नजरेत नजर घालून त्याला छातीत ठोकपणे उत्तर देण्याची वृत्ती मराठी माणसाच्या मनगटात निर्माण केली. एक असे राजे निर्माण आले, मातीसाठी लढावं, मातीसाठी मरावं, मातीसाठी खपावं आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत मातीसाठी संघर्ष करावा, ही प्रेरणादायी शिकवण निर्माण करून दिली. एक असे राजे जन्माला आले, माता आणि माती या नेहमी देवस्थानी असाव्यात, असा संस्कार या महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुद्रा. या वेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला पंकज कुठेतरी लाईन खराब पाहायला मिळते. पंकजने विशेष कौतुक केलंय. ज्या संघामध्ये अमोल आहे, अमोलची दखल तर आपण सातत्यानं घेत असतो, पण तरी देखील पंकजनं आपल्या स्वतःच्या नावाची दखल पहिल्या 2 सामन्यांमध्ये घ्यायला लावली. इकॉनॉमिकल बॉलिंगसाठी माहीर मानला गेला. जेव्हा जेव्हा संघाला ब्रेक थ्रूची गरज लागली तेव्हा पंकजच्या माध्यमातून तो ब्रेक थ्रू देखील पाहायला मिळाला. त्याचीच पुनरावृत्ती होईल का स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये, परंतु नाही. आणि आता कुठेतरी तिरंगा 11 दसई संघाचे फलंदाज अक्षरशः चाचपडताना पाहायला मिळत आहेत. उत्तर नाहीये ओमसाई कासगाव संघाच्या गोलंदाजीला फोडून काढण्यात, उत्तर नाहीये. त्यांच्या प्रत्येक बॉलवर एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय तो मात्र दसई संघाला. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये 65+ रन्स देखील तुम्हाला एक फायटिंग टोटल होताना पाहायला मिळतील. एक वेगळा संघर्ष पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी सध्या गरज आहे भागीदारीची. यावेळी शपरवून खेळण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर हुक शॉट, चेंडू निघून गेलाय फाईन लेग रिजन मध्ये, सीमा पार, DPL चौकार. देखणा चौकार पाहायला मिळाला. खरं तर अशा खेळीची, अशा डावाची गरज आहे, अशा आक्रमक बॅटिंगची गरज आहे. 7 षटकांचा फॉर्मॅट आपण बघत आहोत आणि या 7 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये हीच तर गोष्ट आहे. तुम्हाला संयम राखावा लागेल, खेळपट्टीवर थांबावं लागेल, अंदाज घ्यावा लागेल आणि मग आक्रमण करावं लागेल. दबावात्मक परिस्थिती जर समोरच्या संघाच्या मनावर निर्माण करायची असेल तर तुम्हाला या चाले अगदी सावकाशपणे आणि तितक्याच आक्रमकतेने देखील चालावे लागतील. या षटकातला पुढचा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, वेल कनेक्ट झाला नाहीये, परंतु चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर ही धाव पाहायला मिळाली. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर या अगोदरच्या एक चौकार पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या चेंडूवर अकूट टप्प्याचा चेंडू आला, एक बाउन्सर पाहायला मिळाला आणि समोरच्या फलंदाजाला रोखण्याचं कसब या वेळेला गोलंदाज पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तुर्तास तिरंगा 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 2 बाद 12 धावा. दुसऱ्या षटकातला हा असेल 4थ्या क्रमांकाचा चेंडू, स्ट्राईकला असेल मंजूर. या वेळेला ऑन साइडला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूचा करतोय पाठलाग, होईल का स्टॉप, चेंडू निघून गेलाय सीमा पार, DPL चौकार. दसई संघानं सामना खेळला होता. त्या सामन्यामध्ये देखील करणनं चांगली फलंदाजी केली होती आणि मग त्यानंतर येऊन अनिलनं त्या खेळीवर अक्षरशः मोहर उमटवण्याचं काम केलं होतं. तेच काम या वेळेला करणला करायचं आहे. फेस करत असलेल्या या षटकातल्या या चेंडूवर मात्र एक सणसणीत चौकार.
पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली गेली, यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आणि करणच्या खेळीला आकार घ्यायच्या अगोदर करणला परतावं लागेल, माघारी बसेल हा तिसरा झटका तिरंगा 11 दसई संघात. निराशाजनक सुरुवातीनं या डावाची सुरुवात झाली आहे. निराशाजनक स्थितीनं या डावाला मिळालेला हा स्टार्ट नेमका कोणाच्या बाजूने झुकेल अंतापर्यंत. या षटकातला शेवटचा चेंडू म्हणतात ना मित्रांनो, अंधाऱ्या रात्रीवर मात करत सकाळी आकाशातील सूर्याकडे पाहिलं की आपल्याला प्रसन्न वाटतं. पण कधीतरी त्या सूर्याला तुमच्याकडे पाहून प्रसन्न वाटण्याची संधी द्या. तेवढं तेजमय कर्तृत्वाचं वलय निर्माण करा आणि मग बघा, आसमंतात वातावरणाचा एक वेगळा गंध असेल आणि तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध देखील दरवळताना पाहायला मिळेल. या षटकातला पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी आणि त्याचबरोबर तितकंच सुंदर यष्टिरक्षण देखील ओमसाई कासगाव संघाकडनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिरंगा 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 3 बाद 16 धावा. 8ची सरासरी राखली गेली. पहिलं षटक हाताळलं होतं अमोल यानं. पंकजचं हे षटक जरी महागडं ठरलं असलं तरी त्यामध्ये महत्त्वपूर्ण 2 गोष्टी घडल्या. त्या म्हणजे एकतर शेवटच्या 2 चेंडूवर एक विकेट प्राप्त झाली आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करण सारखा स्फोटक फलंदाज माघारी धाडण्यात गोलंदाज पंकज याला यश आलं. यावेळेला बॉलिंग मार्कवर ओमसाई कासगाव या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज प्रसाद. अमोलनं पहिल्या षटकामध्ये जो एक भेदक मारा अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये या डावाच्या सुरुवातीला तिरंगा 11 दसई संघाला आपल्या होम ग्राउंडवर रोखण्यामध्ये जे यश आलंय ते यश मात्र कायम ठेवावं लागेल. कारण अजूनही स्फोटक फलंदाज माघारी आपल्याला तंबूमध्ये विसावलेले पाहायला मिळतात. त्यांचं येणं बाकी आहे आणि अशा वेळेला जर एक पाया रचून गेली ही जोडी तर मग मात्र येणाऱ्या फलंदाजांना मनसोक्त फटकेबाजी करण्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही. परंतु जो आत्मविश्वास कुठेतरी लूज पाहायला मिळतोय, ढळलेला पाहायला मिळतोय, त्या लूज झालेल्या आत्मविश्वासाला खतपाणी घालण्याचं काम करावं लागेल. ते मात्र समोरच्या ओमसाई कासगाव संघाला. यावेळी स्ट्राईकला असेल जगदीश, नॉन स्ट्राईकला मयूर आणि जास्तीत जास्त स्ट्राईक मयूरला मिळणं गरजेचं आहे. या वेळेला सरळ बॅटनं मात्र मिसअंडरस्टँडिंग, खराब कॉलिंग. मयूर बांगर सारखा घातक फलंदाज परतेल माघारी बसेल हा 4था झटका तिरंगा 11 दसई. वर मात्र तुम्हाला कायम राहावं लागेल, त्यावर ठाम राहावं लागेल. व्यवस्थित लाईन लेंथ पकडावी लागेल आणि समोरच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची कोणतीही संधी तुम्हाला उपलब्ध करून द्यावी लागणार नाही. कारण जो आत्मविश्वास गमावला त्या गमावलेल्या आत्मविश्वासाचा फायदा तुमचा आत्मविश्वास दुणावण्यासाठी होणार आहे. यावेळेला मयूरच्या माघारी परतण्यानंतर या संघाची मदार ज्याच्यावर असते या फलंदाजी मधला खऱ्या अर्थानं अति महत्वाचा फलंदाज या क्रमवारी मधला अनिल भेरे मैदानावर येताना आपल्याला पाहायला मिळेल. सगळं जाळं रचलं जाईल. यावेळेला अनिलच्या विरोधात वेगळी रणनीती पाहायला मिळेल का ओमसाई कासगाव संघाकडनं. तुर्तास तरी या षटकातला असेल दुसरा चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रसाद. स्लो वन टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मिस होईल आणि पंचांचा मात्र वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त रूपामध्ये तिरंगा 11 दसई या संघाच्या धाव खात्यामध्ये एक धाव ऍड होईल आणि त्या रूपानं संघाची धावसंख्या होईल 17 धावा. संघर्ष पाहायला मिळतोय. प्रत्येक धावेसाठी झुंजवलं जात आहे, जगडवलं जात आहे या क्षणाला समोरच्या दसई संघाला. पुन्हा सरळ बॅटनं खेळलेला हा फटका आणि जगदीश कुठेतरी
आत्मविश्वासाची कमतरता पाहायला मिळते। आतापर्यंत 2 चेंडू खेळले गेले, दोनही चेंडूवर कोणत्याही प्रकारे आपल्याला एक सेन्सिबल क्रिकेट जरी पाहायला मिळालं तरी जे आक्रमण गरजेचं आहे, कारण तुम्ही 3 गडी गमावलेत। समोरचा ओमसाई कासगावचा संघ प्रत्येक क्षणाला तुमच्यावर दबाव निर्माणाचा प्रयत्न करतोय, अटॅक पाहायला मिळतोय आणि त्यांच्या आक्रमणाचा परतावा करताना जो एक संघर्ष पाहायला व्हायला पाहिजे तो संघर्ष मात्र निर्माण होताना पाहायला मिळत नाहीये या फलंदाजाकडनं। स्ट्राईकला तुर्तास तरी डावखुरा त्याचा अनिल, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, अनेक वेळेला आपल्या संघासाठी गेम चेंजरची भूमिका यानं बजावली आहे। संघाला अडचणीतून तारण्याचं काम करून संघासाठी तारणहर्ता बनण्याची किमया अनेकदा अनिलनं खऱ्या अर्थानं साकार केली आहे। या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये तीच भूमिका, तोच इतिहास, तोच कित्ता पुन्हा गिरवावा लागणार आहे अनिल भेरेला। स्ट्राईकला पाहूया, यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन पासून दूर राहतोय चेंडू। पंचांचे हात हवेत स्थिरावतील, वाईटचा येईल इशारा आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये तिरंगा 11 दसई संघाच्या धाव खात्यामध्ये एक धाव ऍड होईल। धावसंख्या स्थिर झाली, अवांतर स्वरूपामध्ये धावा येत आहेत, बॅट्समनला झेरबंद करण्याचं काम देखील केलं जात आहे। हवेला पळवून खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का, वारंवार बॅट्समनला फॉलो केलं जात आहे आणि असं म्हणतात अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवा चेंडूला आणि बॅट्समनच्या रडारमध्ये काही टप्पे टाकू नका। मग बघा बॅट्समनचा आत्मविश्वास ढासळलेला पाहायला मिळेल आणि ढासळलेल्या आत्मविश्वासावर मात करण्याची, वर्चस्व गाजवण्याची संधी तुम्ही तुमच्या या कलेमधून, कौशल्यातून खऱ्या अर्थानं प्राप्त करू शकता। आणि अगदी त्याच पद्धतीनं, त्याच माइंडसेटनं, त्याच मानसिकतेनं सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत ओमसाई कासगाव या संघाकडनं। या वेळेला एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळेल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक दिरंगाई करतोय, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फील्ड झाला असता परंतु तुर्तास तरी हा येईल एक संजीव। या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 4 बाद 23 धावा आणि अनिल यासाठीच तर मानला जातो, परंतु त्याला उत्तर दिलं जाईल का। आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र खराब लाईन आणि पंचांचा येईल वाईटचा इशारा। तुर्तास खराब गोलंदाजी प्रसादच्या माध्यमातून जवळपास या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 3 वाईट बॉल टाकले गेलेत। 7 चेंडू तर या षटकामध्ये टाकून मुका झाला या गोलंदाजाने, अजूनही औपचारिक 2 चेंडू येणे शिल्लक आहे। तुम्ही ज्या वेळेला या चुका करता त्यावेळेस समोर आहे अनिल, हा एक सुंदर फटका, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय, सीमा पार, चौकार। लाजवाब फटकेबाजीचं प्रदर्शन, म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की अनिल भेरेला या संघाचा बॅकबोन का म्हणतात या संघाचा हा पाठीचा कणा आहे का। अनिल भेरे या संघासाठी सातत्यानं गेम चेंजरची भूमिका पाहायला मिळतोय। एरवी जर आपण पाहिलं तर डीप फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, हे स्ट्रॉंगेस्ट झोन मानले जातात किंवा मग ऑन साइड असेल, पण यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं सुंदर फटके, पुन्हा फुल टॉस बॉल। आता मात्र अनिल भेरे नावाचं वादळ मैदानात घोंगावत आहे आणि ओमसाई कासगाव संघाला उद्ध्वस्त देखील करण्याचं काम करते। हा असेल नो बॉल, त्यावर असेल चौकार, या मिळतील एकूण 5। पाहायला मिळेल 33 धावा आणि अनिल भेरेच्या येण्यानंतर मात्र नैराश्याच्या वातावरणाला कलाटणी मिळून आत्मविश्वासाचा आसमंत तयार झालाय। यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, स्ट्रॉंगेस्ट झोन आहे, जाळं विणलं गेलं होतं मात्र हा असेल फ्री हिट आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान। हे धावेनं तिरंगा 11 दसई या संघाची धावसंख्या होईल 3434, 34 धावा। 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय। पहिलं षटक अमोलच्या माध्यमातून टाकलं गेलं, त्यामध्ये खर्च केल्या गेल्या केवळ 5 धावा। दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गोलंदाज प्रसादच्या खांद्यावर आणि 11 धावांचं ते षटक वसूल झालं। त्यावेळेस 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या होती 16, परंतु तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली गोलंदाज प्रसादला। सेकंड ओव्हर पंकजने टाकली होती, तिसरे षटक प्रसादनं हाताळलं आणि या तिसऱ्या षटकामध्ये
18 धावा कुठल्या गेल्या त्या दसई संघाकडनं आणि या वेळेला अमोलच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलं गेलंय. पुन्हा अमोल येईल वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन कव्हर कराव्या लागतील. कारण जर तुम्ही अनिल भेरेला ही संधी देत असाल तुमच्यावर हावी होण्याची, तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याची संधी जर तुम्ही अनिल भेरेला दिलीत तर मग मित्रांनो हा फलंदाज तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. तुमच्या प्लॅनिंगच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता बाळगणारा अनिल भेरे समोर आहे अमोल. हा वेळेला एक सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये कुठेतरी अख्तर शेख आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की जेव्हा बघू तेव्हा लेग साईडचा बादशाह म्हणून मानला जातो अनिल भेरे. पण यावेळेला आपली बॅटिंग मोड मध्ये पूर्णपणे चेंजेस केले गेलेत. कव्हर असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, लोफ्टेड ड्राईव्ह असतील, कव्हरच्या पॉइंटवरनं, एक्स्ट्रा कव्हरच्या पॉइंट डोक्यावरनं या अनेक देखणे फटके आज सजवले गेलेत आणि कुठेतरी आपल्या भात्यामध्ये लपून ठेवलेल्या छुप्या अस्त्रांचा वापर अनिलच्या माध्यमातून होतोय. जगदीश आहे स्ट्राईकला प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, वारंवार यशस्वी होतोय, असफल होतोय जगदीश. आपल्या निर्धाव चेंडूंची शृंखला मालिका मात्र जगदीशकडनं कायम ठेवली जाते. जगदीशला विचार करावा लागणार आहे जर आपल्याकडनं बॅटला बॉल व्यवस्थितरित्या कनेक्ट करता येत नसेल तर मग मात्र सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करणं हे कधी उत्तम असेल. कारण समोरचा फलंदाज भरात आहे, फॉर्मात आहे, टच मध्ये दिसतोय, मिडल ऑफ बॅट करण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलाय आणि अमोल घरत सारख्या दिग्गज गोलंदाजा विरुद्ध देखील आक्रमण करण्याची त्याची ताकद आहे. अशा वेळेला स्ट्राईकवर तो जास्तीत जास्त असणं गरजेचं. यावेळेला फुल टॉस बॉल, वारंवार मी तेच म्हणतोय, हा दबाव वाढवण्याचं काम होत आहे आणि अमोलला माहित आहे की कोणाला स्ट्राईकवर ठेवायचं आहे, अमोलला माहित आहे कोणाला स्ट्राईक पासून दूर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीचं प्लॅनिंग यावेळेला अगदी सटीक अगदी योग्य रीतीने बजावताना पाहायला मिळते कासगाव संघाकडनं. यावेळेला पुन्हा जगदीशला 38 सर्कलच्या आतमध्ये तर स्टॉप केलाच जातो आहे, परंतु बॉलिंग एंडची विकेट देखील पार करता येत नाही यावेळेला जगदीशला. दोन्ही चेंडू फॉलो थ्रू मध्ये फील्ड केले गेले अमोलच्या माध्यमातून. या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्यात केवळ 1 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. त्या षटकाचा दबाव कुठेतरी बाजूला सारायचा होता. त्या षटकामध्ये जो एक वेग पकडला होता त्या वेगाला कुठेतरी शांत करायचं होतं आणि ते काम अमोलनं केलंय. यावेळेला स्लो 1 बॉल, लाजवाब बॉलिंग, चेंज ऑफ पेस आणि रेड करू शकला नाहीये बॅट्समन. सलग 4था चेंडू डॉट येतोय. या षटकातले चेंडू झालेत 5, शेवटचा चेंडू शिल्लक. खराब फलंदाजीचं प्रदर्शन फलंदाज जगदीशच्या माध्यमातून. आतापर्यंत जगदीशनं 6 चेंडू खेळून काढलेत, 1 धाव केली आणि 5 चेंडू डॉट खेळलेत. यावेळेला सुंदर बॉलिंग, परंतु लाईन चुकली गेली. फॉलो करण्याचा प्रयत्न होता, शपलून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता जगदीशकडनं आणि लेग स्टंपचा वेध घेण्याचा मानस यावेळेला सफल होईल तो मात्र अमोल याचा. तुर्तास तरी अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 36, 3 6, 36 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राईकला आहे जगदीश. यावेळेला सुंदर बॉलिंग ऑफ स्टिकच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कौतुक करावं लागेल अमोल याचं. 2 षटकं आतापर्यंत या डावामध्ये टाकले गेलेत आणि या 2 षटकांमध्ये खर्च केल्या गेल्यात केवळ 7 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंग, सटीक बॉलिंग, भेदक मारा कशाला म्हणतात, तिखट मारा कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टींचं उदाहरण पेश केलं गेलंय आणि येणाऱ्या आपल्या संघांच्या गोलंदाजांमध्ये एक नवं चैतन्य भरण्याचं काम स्वतः संघनायक अमोल घरत. लाजवाब बॉलिंग. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तिरंगा 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 4 बाद 36 धावा. यावेळेला उमसाई कासगाव संघाकडनं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज पंकज. मित्रांनो, म्हणतात ना की अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडण्यापेक्षा त्या परिस्थितीला फोडून यशाच्या दिशेने वाटचाल करायची असते आणि भव्य दिव्य यश संपादन करायचं असतं. हा इतिहास असतो जो संघर्षाच्या वातीवरनं प्रज्वलित होऊन यशाचा ज्वालामुखी खऱ्या अर्थानं तुमच्या समोर तुमचं स्वागत करायला तयार असतो. आणि अनिलला माहित आहे की यावेळेला आपल्याला काय करायचं आहे. संघासाठी ज्याप्रमाणे आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये तारणहर्ता बनलाय, पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा जेव्हा तिरंगा 11 दसई संघ बॅटिंग करताना पाहायला मिळाला तेव्हा तेव्हा अनिलनं आपल्या संघाला एक मजबूतीमध्ये उभं करण्याचं काम बखूबी निभावलेलं आहे.
तीच भूमिका पुन्हा पार पाडावी लागेल, कारण सध्या संघ आहे अडचणीत. अमोल घरतच्या 2 सुरेख षटकांनी या संघाला बॅकफुटवर ढकलला गेलाय. पहिला चेंडू या वेळेला पंकजला वाचण्याचा प्रयत्न केला आहे तो फलंदाज अनिलला. मित्र असं म्हणेल की तिरंगा 11 दसई संघाचं प्लॅनिंग या वेळेला असं असलं पाहिजे की जास्तीत जास्त स्ट्राईक हे अनिल भेरेकडे असले पाहिजे, कारण जगदीश असफल ठरलाय. 7 चेंडूपैकी 6 चेंडू डॉट खेळले गेलेत, म्हणजे जवळपास एक षटक डॉट केलंय, निर्धाव केलंय ते मात्र फलंदाज जगदीशनं, आणि त्याचा परिपाक धावसंख्येची सरासरी आपल्याला कमी पाहायला मिळते. या वेळेला लो फुल टॉस, एक सुंदर फटका पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात, आणि 2ही धावा अतिशय वेगवानरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतील. आणि या 2 धावांनी तिरंगा 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 38 धावा. यापुढील होणारा सामना शिवशक्ती तुते विपक्ष सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण 7व्या षटकाच्या अंती टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. या षटकातला चौथा चेंडू, 3 चेंडू सुंदर हाताळले गेलेत गोलंदाज पंकजकडनं. केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 2 डॉट बॉल देखील पाहिला मी. यावेळेला फुल टॉस त्याचा घेतला गेलाय समाचार. क्षेत्ररक्षक तिथे करतोय प्रतीक्षा, परंतु चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल वन्स अगेन कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होईल 4040, 40 धावा. सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम या संघाचं इथे आगमन होत आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून जेव्हा जेव्हा त्यांच्या मॅचेस स्लॉट्स मध्ये आल्या, ग्रुपमध्ये आल्या, तेव्हापासून सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम संघाचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लागलंय. कॉल टाइमच्या अगोदर तो संघ 20 ते 25 मिनिटं नेहमी उपस्थित राहिला. या वेळेला अनिल भेरेच्या बॅटमधनं क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका होता, परंतु तितकंच देखणं क्षेत्ररक्षण यावेळेला उमसाई कासगाव संघाकडनं. अनिलला जेरबंद करावं लागेल आणि या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 42. यावेळी उमसाई कासगाव संघाला जर आपल्यासाठी टार्गेट कमी करायचं असेल, आव्हान कमी करायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग, सगळ्यात पहिल्यांदा रणनीती जी आखावी लागेल ती मात्र अनिल भेरेच्या विरोधातली. या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला सन्मान दिला गेलाय. कदाचित स्ट्राईक कीप करण्याचा प्रयत्न होता, प्लॅनिंग तिरंगा 11 दसई संघ पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर तिरंगा 11 दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 4343, 4वर 3, 43 धावा. या डावातले अजूनही शिल्लक असतील 2 षटक म्हणजेच 12 चेंडू. तुर्तास ऐकूया संगीत. पूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे आणि संतांनी तर म्हटलंय श्री गणरायाचं सामर्थ्य काय आहे की त्याची स्तुती करण्यासाठी देखील त्याची परवानगी मागावी लागते आणि त्याची ताकद मागावी लागते. जय जयाजी गणपती, मज द्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार. आणि म्हणून संतवाणी या संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा राहिली. भगवंत असतील, संत मंडळी असेल, परमात्म्याच्या चरणी लीन होताना, समर्पित होताना एक वेगळा आनंद लाभत असतो. आणि म्हणून म्हणतात ना संतवाणी, ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादि लक्षणम एक नित्य विमलाचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतम नमामि, सद्गुरुतम नमामि, सद्गुरुतम नमामि. होयात मॅच कडे. 30 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. उरलेत 12 चेंडू. 6व्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज जयेश. तिरंगा 11 दसई संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 43 आणि स्ट्राईकला अनिल भेरे.
या वेळेला अनिलला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, सक्सेस झाला, यशस्वी झालाय, लिव्ह केलं गेलं अनिलच्या माध्यमातून आणि चेंडू असेल निर्धाव. अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा आहे, बॅट्समनच्या रडार पासून दूर राहायचं आहे. कारण अनिलचे स्ट्रॉंगेस्ट झोन गोलंदाजाला माहीत जर असले तर मग त्याच्या विरुद्ध बॉलिंग करणं सोपं जाईल. शपलून करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पुन्हा जागेवरनं हा फटका खेळण्याच्या नादात वारंवार आउटस्विंगला कुठेतरी बीट होत आहे, डोकेदुखी ठरतीये. आउटस्विंगचं उत्तर नाहीये. चेंडू पडल्यानंतर ज्या वेगानं बाहेर निघतोय त्या वेगानं बॅट चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून बॅटचा स्पीड आणि बॅटचा स्विंग खूप महत्वाचा असतो. जर तुम्हाला फास्ट क्रिकेटमध्ये नशीब आजमावत असाल, यावेळेला सक्सेसफुली अटेम्प्ट वाईड यार्कचा लगातार 3 चेंडू डॉट. जी शृंखला, जी मालिका या मैदानात या डावात जगदीशनं केली होती, त्या मालिकेची पुनरावृत्ती या षटकामध्ये अनिलच्या माध्यमातून. सुरुवातीचे 3ही चेंडू लगातार निर्धाव टाकल्यानं एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळेल गोलंदाज जयेशकडं. अजूनही 9 चेंडू शिल्लक या डावातले. धावफलकावर धावा आहेत 43. या षटकातला 4था चेंडू डावखोऱ्यात अनिल संघर्ष करताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला गेलाय फटका आणि एका धावेवर समाधान मानेल का? परंतु स्ट्राइक कीप करणं हे आहे प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगनं गुड रनिंग बिटवीन द विकेट. या मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर होईल 45 धावा. कौतुक करावं लागेल ते जयेश याचं. अमोलनं ज्या विश्वासानं चेंडू हाती सोपवलाय. समोर आहे अनिल. या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता बाळगणारा हा फलंदाज आहे आणि कोणत्याही प्रकारचं दडपण मनावर न घेता सातत्यानं आपल्या नैसर्गिक आक्रमक स्वभावाला तो खेळीमध्ये उतरवत असतो आणि अशा वेळेला त्याच्या विरुद्ध प्लॅनिंग करताना 3 डॉट बॉल. वाह, लाजवाब बॉलिंग. या वेळेला हे कौतुक काही पचलं नाहीये. हा असेल बिम बॉल, नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि तोही खेळायला समोर उभा आहे अनिल व्हेरे. तुर्तास 1 धाव नोची आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या होईल 46 धावा. आणि या फ्री हिटच्या माध्यमातून जर एक मोठा फटका आला, कनेक्ट करण्यामध्ये यशस्वी झाला अनिल, तर निश्चितपणे मगापासून जो संघर्ष पाहायला मिळतोय तो संघर्ष कुठेतरी संपुष्टात येईल. या वेळेला मी वारंवार म्हटलं होतं की चेंडू पडल्यानंतर जो चेंडू बाहेर निघतोय त्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर अनिल मात्र कुठेतरी चाचपडताना पाहायला मिळतो. यापुढचा होणारा सामना शिवशक्ती तुते विपक्ष सिद्धिविनायक ढोलकाम संघ. सिद्धिविनायक ढोलकाम या संघाचा संघनायक आणि शिवशक्ती तुते या संघाचा संघनायक. आपण पुढच्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सिद्धिविनायक ढोलखांब आणि शिवशक्ती तुते. वळूया तो मॅचकडे. या षटकातले आतापर्यंत 5 चेंडू पूर्ण झालेत आणि फ्री हिटवर कमबॅक केलं गेलं. सुंदर बॉलिंग. आतापर्यंत केवळ 3 धावा. या अत्यंत महत्वाच्या षटकामध्ये अशा प्रकारचा चेंडू या वेळेला अनिलसाठी महागात ठरेल का? परंतु नाही. क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी, चेंडू निघून जाईल सीमा पार. हा येईल संजीवनी प्रदान करणारा चौकार. सीमा पार डीपीएल षटकार.
मध्ये आपल्याला इतकं टार्गेट सेट करायचं आहे आणि समोरच्या संघाला अडचणीमध्ये टाकायचं आहे. आमची प्लॅनिंग तुम्हाला मैदानामध्ये दिसेल. त्या काय आम्ही काही चांगली प्लॅनिंग आतापर्यंत केली नाही आहे, परंतु आम्ही जेव्हा मैदानात उतरू तेव्हा तुम्हाला सर्वांना आमची प्लॅनिंग दिसून येईल. सरप्राईज असेल, धमाका करण्याचा प्रयत्न असेल शिवशक्ती तुते संघाकडनं. मी वळतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम संघ. पहिली मॅच संघाला कॉन्फिडन्स देऊन घेणारी ठरली. पहिल्या मॅच मध्ये आपल्या संघाच्या खेळीची दखल संपूर्ण स्पर्धेला घ्यावी लागेल, इतकं जबरदस्त कामगिरी राहिली. नेमकं पुढच्या 2 मॅच मध्ये चुकलं काय? नक्कीच आमच्या फलंदाज चांगले होते, परंतु झेल आमच्या क्षेत्ररक्षण सोडले आणि त्याचा फायदा समोरच्या फलंदाजांना झाला. आणि आजचा आमचा जरी शेवटचा जरी सामना असला इथे, तरी आम्ही हा सामना गोड नक्कीच करू आम्ही, आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तो ते संघ हा नावाजलेला संघ आहे, त्याला कमीत कमी धावा संख्येत रोखण्याचा निश्चित प्रयत्न करू. निश्चितपणे दोन्ही संघाचं हे बॅटल जसं आपण इन टॉस बॉक्स रंगताना पाहिलंय, इन ऍक्शन ऑन फील्ड अँड इन ग्राउंड नक्कीच काही क्षणांमध्ये बघणार आहोत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. यापुढचा होणारा सामना असणार आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळखाम विपक्ष शिवशक्ती तुते. तुर्तास मैदानाच्या आत चाललेल्या मॅचचं धावतं समालोचन घेऊन येतील महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज, एक मोठं नाव, सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद अमर राऊत सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दसई प्रीमियर लीग दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसातली पहिली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला तिरंगा 11 दसई आणि त्यांना फाईट करत असताना टीम कासगाव आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना चांगला संघर्ष मैदानामध्ये जरूर पाहायला मिळाला. तिरंगा 11 दसई या टीमकडून प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावर धावसंख्या 58 लावल्यात आणि 59 धावा रोखण्यासाठी मैदानामध्ये आता तयारी करतात. कामगिरी कशा प्रकारची राहील ते देखील आपल्याला पाहायचंय. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमच्याबरोबर जोडल्या गेलेल्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं सहर्ष असं स्वागत. काहीसा ऑफिशियल प्रॉब्लेम जो मात्र झाला होता, त्यामुळं थोडीशी दिलगिरी आम्ही आयोजक कमिटीच्या वतीनं आणि 10 क्रिक लाईव्हच्या वतीनं करतोय. ओम साई केबल व वेदांत नेट सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून डेन केबलवर 887 या चॅनलच्या क्रमांकावर DPL 2022 चे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. त्याबद्दल आम्ही रमेशजी विषय आणि डेन केबलचं विशेषतः आभार व्यक्त करतो. आमच्या समेत स्कोरिंगमध्ये कार्तिक बांगर जे मात्र जॉईंट आहेत, त्यांचं देखील विशेषतः आभार. डीजेची कामगिरी अतिशय चांगली या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे, त्यांचं देखील विशेषतः कौतुक असेल. पंचांची देखील कामगिरी अतिशय चांगली आहे. दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसातला हा पहिला सामना. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा संधी मैदानामध्ये दसई टीमला मिळाली. अनिलच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट खेळलं, परंतु दुसऱ्या खेळाडूने त्याला साथ मैदानामध्ये दिली नाही. आता गोलंदाजीमधून कशा प्रकारची कमाल राहील. शेवटच्या बॉलवर जो आलेला षटकार खूप महत्त्वाचा होता, तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अमोल आणि प्रसाद ही जोडी सलामीची मैदानामध्ये दाखल, तर गोलंदाजी मार्कवर योगेश तयार. पहिलाच बॉल, अमोलचा तडाखा, अमोलचा धूम धडाका. पहिल्याच बॉलवर हा षटकार. ब्युटिफुल स्ट्रोक, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज योगेश यांच्यावर केलेला पहिल्याच बॉलवर हल्ला. षटकार येताना पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीने टीम कासगावचं अकाउंट ओपन होत आहे. अमोलच्या पाठमधून आलेला षटकार, ज्या फलंदाजीसाठी अमोल ओळखला जातो, ती फलंदाजी मैदानामध्ये सुरुवातीलाच करतोय. पहिल्याच बॉलवर खूप मोठं आव्हान आता गोलंदाजाच्या समोर उभं राहिलं. पहिल्या बॉलवर षटकार चौकारल्यानंतर खूप मोठा दबाव गोलंदाजावर येतो. इथे स्क्वेअर कट, लाजबाब टायमिंग बेमिसाल आपल्याला पाहायला मिळते. चेंडू होईल फरार, धावा मिळतील 4. इथे येतोय दर्जेदार चौकार.
58 धावांचं टार्गेट सुरुवात अतिशय दर्जेदार करत असताना टीम कासगाव आपल्याला पाहायला मिळते. इथे दांडी दांडी वाकवली, तुम खूबसूरत हो तो मैं बदसूरत नाही, हे दाखवत असताना गोलंदाज योगेश विकेट इथे प्राप्त करतोय. फलंदाज बाद विकेटचं पतन. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर योगेश बांगर. योगेशचा हा बॉल इथे सुरेख प्रकारचा फटका, धावबाची संधी, मिस फील्ड आणि कलेक्शन खराब. या प्रकारच्या चुकी तुम्ही करू शकत नाही मैदानामध्ये खेळत असताना. क्षेत्ररक्षण खराब होतं तिथे. क्षेत्ररक्षकाचं फेकी वेगवान होती आणि ती कलेक्ट करू शकले नाही. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क पर योगेश बांगर. पहिल्या 2 बॉलवर खूप मोठं आक्रमण, परंतु 2 बॉलमध्ये 2 विकेट घेण्याची संधी होती. इथे फुलटॉस चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक करतील पाठलाग. एक धावली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा धावफलकावर येतील. एका बाजूला तिरंगा 11 धसई आणि त्यांना फाईट करत असताना टीम कासगाव आपण मैदानामध्ये पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट कासगाव संघ सातत्याने खेळत आला आहे आणि त्यासाठी या शहापूर विभागामध्ये या संघाला ओळखलं जातं. तो आता मैदानामध्ये 58 धावा बनवल्यात. 59चा पाठलाग करत असताना 13 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल योगेश बांगर यांच्या षटकामधील शिल्लक. गोलंदाजी अप्रतिम केली. क्षेत्ररक्षकांची साथ देणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू लॉंग ऑफ सीमारेखा फोडतोय. पंचांचा इशारा, हा षटकार. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 19. आता शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहे 36 आणि त्या 36 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता टीम कासगावला. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना बॅट्समन प्रसाद आणि अमर. इथे टाकलेला बॉल अमरच्या पाडमधून फटका अतिशय लाजबाब सजवला. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू फरार, धावा मिळतील 4. इथे येतोय लाजबाब चौकार.
चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. इथे देखील बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून लगातार 6. दुसरा ब्लास्ट चौकार. इथे टाकलेला बॉल, इथे देखील मिस फील्ड आणि चौकार. हॅट्रिक साजरी करत असताना बॅट्समन बॅट मधून आलेली ही चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली कामगिरी मैदानामध्ये सातत्याने करणारा हा खेळाडू विस्फोट करतोय. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 31 या धावसंख्येवर. 31 ऑन द बोर्ड. व्हेरी गुड क्रिकेट. टार्गेट मैदानामध्ये 59 धावांचं आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करत असताना टीम कासगाव. हितेश्वर खूप मोठं आक्रमण. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही या टीम तिरंगा 11 दसई या टीमला, आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेत असताना टीम कासगाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतील हितेश. इथे देखील आडव्या बॅटनं फटका जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटवरून काऊ कॉर्नर मध्ये येतील. एक धाव ती कंप्लीट झाली. एक धाव ती एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 32 या धावसंख्येवर. अतिशय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते आक्रमकता. तीनही खेळाडू, आपण अमोलचा देखील विचार केला तो झटपट जरूर बाद झाला, परंतु 2 बॉलमध्ये त्याने 10 धावा बनवल्यात. तदनंतर आपण विचार केला अमरचा, ज्याच्या पाठमधून 3 चौकार आलेत. प्रसाद, ज्याने 1 षटकार आतापर्यंत जरूर खेळला. हितेश तयार. हितेचा बॉल आडव्या पाठनं. इथे देखील फटका सजवलाय क्षेत्ररक्षकासाठी. चेस. क्षेत्ररक्षक बॉलवर जातील. क्षेत्ररक्षण खराब. आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. हा येणारा नशिबाचा चौकार. डीजे ऑपरेटिंग करत असताना मैदानावर लक्ष असणं गरजेचं आहे. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं दुसरं. 18 सरासरी धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय ती आहे आता 36 धावा. विजयासाठी 23 धावांचं लक्ष. शेवटचे 30 बॉल शिल्लक. ऐकूयात एक सुरेख असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटर साजिद शेख यांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 36, आणि त्याचा फायदा घेण्यासाठी बॅटिंग टीमने लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेतला. ही रणनीती असणं गरजेचं. ज्यावेळेस 2 षटकांमध्ये खूप चांगल्या टच मध्ये दोन्ही बॅट्समन प्रसाद आणि अमर आपल्याला पाहायला मिळतात, तर लगेचच तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतला. ही रणनीती आहे. मैदानामध्ये ते किती सफल होईल ते देखील पाहायचं. गोलंदाजी मार्कवर योगेश पुन्हा एकदा आमंत्रित केलं. गोलंदाजी मार्कवर योगेश पांगर, उभरता सितारा दसई गावातील नेता, तो सध्याच्या घडीला आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय अमर, ज्याच्या पाठमधून चौकार हॅट्रिक साजरी जरूर झाली या अगोदरच्या षटकामध्ये. फुलटॉस रिव्हर्स खेळा, प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाला खूप मोठी चेस. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4.
हा येतोय दर्जेदार चौकार. तर गाणी सगळ्या प्रेक्षक वर्गाला आवडतील अशी लावा, तुम्हाला आवडतील ते नका लावू. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 40. 19 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. मैदानामध्ये अमर घरत अप्रतिम बॅटिंग करतो. योगेश तयार. इथे देखील रिवर्स वार पे पलटवार, गेंद सीमा पार, रन मिलेगे 4. चौकार. संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 44 या धावसंख्येवर. आणि अमर घरत या फलंदाजाला पुन्हा एकदा संधी आहे इथे चौकार हॅट्रिक कंप्लीट करण्याची. एक चौकार हॅट्रिक ऑलरेडी या अगोदरच्या षटकामध्ये कंप्लीट केली आहे. सातत्याने आपण जर विचार केला दोन्ही बॉल रिव्हर्स खेळले अमर घरतने, तिथे गोलंदाजाने खूप मोठी चुकी केली आहे. दोन्ही चेंडू फुलटॉस टाकलेत. फलंदाजाला पर्वणी होती आणि ती पर्वणीचा स्वीकार दोन्ही हातांनी केला. दोन्ही हातांनी स्वीकार केला. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर योगेश पांगर. इथे चौकार हॅट्रिकची संधी आहे. रिव्हर्स खेळलेत. इथे देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. या स्पर्धेमध्ये रिव्हर्सच्या माध्यमातून 3 षटकार सतीश सोकांडे, जॉन्टी, शिवप्रेमी शिरगाव या खेळाडूने खेळलेत. आणि आता देखील धावपलकाचा विचार केला. धावपलकावर धावसंख्या 44. अजून 15 धावांची आवश्यकता टीम कासगावला. अमर घरत खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज योगेश बांगर तयार. इथे देखील रिव्हर्स खेळला. टायमिंग चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाला खूप मोठी चेस. एक क्षेत्ररक्षक बॉलवर आलेत. बॉल इथे कव्हर केला जाईल तोपर्यंत धावा येतील अमरच्या बॅटमधून. दोन धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 46 या धावसंख्येवर. 13 धावांचं जुनही आव्हान आहे. दुसऱ्या बाजूला तिरंगा 11 धसई हा संघ स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4.3 षटकांमध्ये तुम्ही सामना जिंकला तर तुम्हाला बोनस पॉइंट देखील मिळणार आहे. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील. ते अपील पंचांनी धरलंय उचलून आणि फलंदाज अमर घरची निघ येते संपुष्टात. परंतु रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मागणी जरूर घेतली. लेग बिफोर पंचांनी फलंदाज बाद दिलं होतं आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी. फलंदाजाला कुठेतरी वाटत असेल की बॅटला बॉल लागलाय. पिचिंग आउटसाइड लेग आहे आणि त्यासाठी इथे खऱ्या अर्थाने घेतलाय रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग. ना त्यावेळेस पंचांच्या फेवर मध्ये गेल्यात. खूप चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. विशेषतः दसई प्रीमियर लीगच्या वतीनं 3ही पंचांचं विशेष कौतुक.
धापलकावर धाव संख्या आपण पाहतोय 46, 46 धावा, 13 धावांची आवश्यकता आहेत. अमर ज्याच्या पाठमधून 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, 22 धावांची इनिंग संपुष्टात येते. वेल प्लेड, खूप चांगलं क्रिकेट अमर घरच्या माध्यमातून राहिलं. 9 बॉल मध्ये 22 धावा. बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील आता प्रशांत. अप्रतिम बॅटिंग टीम कासगावची राहिली आहे. अजूनही 13 धावांचं वान आहे. ते 13 धावांचं वान कशा प्रकारे चेस होत आहे, कशा प्रकारे जिंकले जात आहेत ते देखील पाहायचंय. बोनस प्लस जिंकतील का हा प्रश्नचिन्ह. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता लयमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज योगेश बांगर. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावर धाव संख्या 46 धावा. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहे 24 आणि त्या 24 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. टीम कासगावला विजयासाठी समोर आहे तिरंगा 11 धसई. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. करण तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटची 24 चेंडू आहेत. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून संघर्ष होऊ शकतो. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय ज्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलं आतापर्यंत, प्रसाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर करणला मिळते विकेट. होतंय विकेटचं पतन. प्रसाद घरत बॅक टू द पॅव्हिलियन. कक्ष घेतलेला आहे लेग साइडचा, त्यामुळं डोळखाम टीम आपण क्रमांक 1 हा खेळाडू कक्ष आपल्यासाठी आहे याची मात्र नोंद घ्या. धापलकावर धाव संख्या 46 धावा. करण बॉलिंग वर आले आणि करणने पहिल्याच बॉलवर करंट दिलाय टीम कासगावला. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील आता जयेश. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावर फलंदाज दाखल झाला. करण तयार. इथे टाकलेला बॉल वेगानं गोलंदाजी करतोय करण. खूप चांगली गोलंदाजी करत असताना या प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जरूर 24 बॉल मध्ये 13 धावा डिपेंड करायच्यात, त्या होतील का? होऊ शकतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट अनिश्चित आहे आणि आज ते मैदानामध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करते, दुसऱ्या बाजूला कासगाव टीम एखादा मोठा फटका आला तर ते सामन्याच्या विजयाच्या जवळ जातील. ती कामगिरी कोण करणार ते देखील पाहायचं. जयेश ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला बॉल, इथे फटका चांगला सजवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले बॉलवर. अजून एका विकेटचं होत आहे पतन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर अजूनही 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये जर त्या 13 बनवल्या तर तुम्हाला बोनस पॉइंट मिळू शकतो. परंतु मैदानामध्ये संघर्ष करते टीम तिरंगा 11 धसई. गोलंदाज करण तयार. करणचा बॉल इथे देखील
चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतील बॉलवर एक सिंगल धाव जी मात्र पाहायला मिळते. करण खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नितीन मैदानामध्ये दाखल झालेत आणि त्यांना साथ देण्यासाठी प्रशांत आहे, ज्यांनी आतापर्यंत एक बॉल फेस केला आहे, त्यामध्ये एक धाव जी मात्र मिळवली आहे. विजयाचं लक्ष आव्हान जे मात्र आपल्याला पाहायचं आणि ते आव्हान कशा प्रकारे सेट केलं जातं ते देखील पाहावं लागेल. इथे टाकलेला बॉल लाजबाब गोलंदाजी करण 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 आणि फक्त करणचं इथे करावं लागेल कौतुक. ज्या प्रकारची गोलंदाजी दबावामध्ये टीम जरूर होती, परंतु करण ज्यापासून गोलंदाजी मार्कवर आहेत, करणने या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावसंख्येला ब्रेक लावला. अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. प्रशांतला देखील शांत ठेवत असताना, परंतु प्रशांतला तुम्ही जास्त वेळ मैदानामध्ये शांत ठेवू शकत नाही. करणचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली आहे, तिथे क्षेत्ररक्षण अतिशय लाजबाब. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये होईल कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 48. शेवटचे आता 18 बॉल आहेत आणि त्या 18 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. संधी मिळेल आमच्या मध्ये 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. निशांत निशांत उर्फ छोट्या गोलंदाजी मार्कवर तयार. 18 बॉल 11 धावा. संघर्ष करत असताना तिरंगा 11 ही टीम आपण मैदानामध्ये पाहायला मिळते. निशांतचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. निशांत आलेत गोलंदाजी मार्कवर आणि निशांतने शांत केलं बॅट्समनला. नितीन बाद होतील. बॅट्समन मैदानामध्ये आता दाखल होत आहेत. योगेश गोलंदाज तयार आहे. 17 बॉल 11. सामना रंगतोय मैदानामध्ये. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. संघर्षाचे घाव आता खऱ्या अर्थानं मैदानामध्ये तुम्हाला सोसावे लागतील. संघर्ष करीत असताना टीम गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रयत्न करावे लागणार आहेत आणि प्रयत्न करणारे हरणार नाहीयेत. मैदानामध्ये चांगली गोलंदाजी निशांत यांची. इथे टाकलेला बॉल, इथे कॅच ड्रॉप ची मात्र पाहायला मिळते. हा झेल किती महत्वाचा होता. कॅच तुम्हाला पकडावे लागतील. धावफलकावर धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 49 या धावसंख्येवर. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल शिल्लक. आतापर्यंत 5 विकेटच्या मात्र गमावल्यात. आता बोनस मिळणार नाहीये टीमला, कारण एका चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. जर गोलंदाजाने नो बॉल टाकला तर इथे चौकार वगैरे आला तर बोनस इथे मिळू शकतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. निशांत उर्फ छोट्या काय गोलंदाजी करतोय भन्नाट वेगानं. आतापर्यंत 2 संधी निर्माण केली होती. एक विकेट जरूर मिळाली, परंतु दुसऱ्या बॉलवर सोडलेला कॅच. इथे एसटी रक्षकाचं कामगिरी खराब आहे.
कल्पेश 2 बॉलवर 2, अर्थातच इथे गोलंदाजाला विकेट हॅट्रिक मिळू शकले असते, परंतु इथे 2 झेल सोडलेत, या प्रकारचे कॅचेस सोडलेत, त्यामुळे तुम्हाला खूप मोठा संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवर निशांत उर्फ छोट्या, ज्याने कामगिरी अतिशय लाजबाब केली. आता शेवटचे 15 बॉल आहेत आणि त्या 15 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. संघर्षाचा शंकनाद मैदानामध्ये करत असताना जी मात्र टीम पाहायला मिळते तिरंगा 11 धसई. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, 1 धाव, फेकी खराब, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, 1 धाव आली. शेवटचे 14 बॉल, सामनाला 9, 14 चेंडू आणि 9 धावा. चौदा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. निशांत अर्थात छोट्या, स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश, इथे मोठा फटका, कव्हरला चेंडू, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू सीमा रेखेचा वेध घेईल, चेंडू सीमा पार, फरार. योगेशच्या पाठ मधून येतोय हा कलात्मक चौकार. अजूनही 5 धावांची आवश्यकता. 13 बॉल 5 धावा. चौकार येताना पाहायला मिळतोय बॅट्समन योगेशच्या बॅट मधून. निशांतचं विशेषतः कौतुक, छोट्या अप्रतिम अशी गोलंदाजी छोट्याच्या माध्यमातून राहिली, अचूकता पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण खराब झालं या षटकामध्ये आपण जरूर म्हणू शकतो तिरंगा 11 धसई टीमचं. आणि ते वर्चस्व गाजवत असताना टीम कासगाव. निशांत गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. शेवटचे 13 बॉल आहेत, 13 बॉल मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता. इथे फुलटॉस, क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतायत. वाईट +1, इथे 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता अब तक 56. 3 धावांची आवश्यकता आहेत विजयासाठी. टीम कासगावला खूप चांगलं प्रदर्शन या टीमचं राहिलं. असं कुठेतरी वाटत होतं की 3 ते 4 षटकांमध्ये सामना संपेल, परंतु गोलंदाजांचं विशेष कौतुक करेल मी, ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये राहिली. क्षेत्ररक्षकांनी जरी ते साथ दिले असते तर या मॅचचं चित्र देखील वेगळं पाहायला मिळालं असतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत तयार होतोय. छोट्या, स्ट्रायकर एनवर प्रशांत, जो आतापर्यंत शांत आहे. इथे टाकलेला बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक कंप्लीट झाला मैदानामध्ये 5वा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 56. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 12 आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. डीजे ऑपरेटर कुठे असतील तर ताबडतोब संपर्क करा. मंडप डेकोरेटर, डीजे ऑपरेटर, आपण विनंती आहे आपण ताबडतोब संपर्क करा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 12 आणि 12 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. करण गोलंदाजी मार्कवर जो मात्र तयार होतोय. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन योगेश, ज्याच्या पॅटमधून एक चौकार आला, तो आता स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल सीमारेखेचा वेध घेतोय. विजयी चौकार येतोय बॅट्समन योगेशच्या बॅट मधून आणि टीम कासगाव संघ इथे बीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम तिरंगा 11 धसईला. हार्ड लक बॉयज, वेल प्लेड.